विद्यार्थी मित्र हो, भारतीय राज्यघटना ही अत्यंत मौलिक असा ग्रंथ भारतीय घटनाकारांनी भारतीयांसाठी तयार केलेली एक संहिता आहे. भारतीय राज्यघटना का आवश्यक आहे आणि या राज्यघटनेमुळे देशाचा राज्यकारभार अशा स्वरूपामध्ये चालतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये बघत असताना आपण आज बघितले की मूळ राज्यघटनेमध्ये 355 कलमे, 22 प्रकरण आणि 8 परिशिष्टे त्या ठिकाणी होती. परंतु भारतीय राज्यघटनाकारांनी भारतीय राज्यघटना जेव्हा बनवली ती काळानुरूप देखील त्यामध्ये बदल झाला पाहिजे किंवा प्रसंगानुरूप ही जनतेच्या सोयीची असली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी त्यामध्ये बदल करण्याची देखील तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मग वेळोवेळी जवळपास अनेक संशोधन होऊन भारतीय राज्यघटनेच्या आज 470 पर्यंत कलमांची वाढ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेचे कलम देखील वाढलेले आपल्याला दिसून येतात आणि प्रकरणामध्ये वाढ झालेली आहे. 8 ऐवजी 12 परिशिष्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये वेळोवेळी संशोधनाअंती अनेक बदल करून भारतीय राज्यघटना ही विस्तृत स्वरूपामध्ये त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येतात. मूळ राज्यघटनेचं रूपांतर सुरुवातीला रासबिहारी जो दायमा यांनी हिंदी आणि इंग्रजी संस्करण तिचं त्या ठिकाणी केलं गेलेलं होतं. भारतीय राज्यघटनेचा मूलभूत अधिकार हा आत्मा आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये भारतीय राज्यघटनेचे मूलभूत अधिकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. सर्वप्रथम समतेचा अधिकार, स्वातंत्र्याची व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी जी काही आवश्यक परिस्थिती निर्माण करून द्यावी लागते तिला स्वातंत्र्यविषयक अधिकार म्हणतात. ते असे अधिकार की ज्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्यांच्याशिवाय होऊच शकत नाही, यालाच मूलभूत अधिकार असे त्या ठिकाणी म्हणलेले आपल्याला दिसून येते. भारतीय राज्यघटनेकारांच्या मूलभूत अधिकारामध्ये 6 प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी सांगितलेले होते. परंतु संपत्तीचा जो अधिकार आहे त्यावर काळानुरूप काही बंधने त्या ठिकाणी टाकलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे आज रोजी समतेचा अधिकार असेल, स्वातंत्र्याचा अधिकार असेल, शोषणाविरुद्ध बंड करण्याचा अधिकार असेल, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असेल आणि वेठबिगारी शोषणाविरुद्धचा अधिकार हे सगळ्यात शेवटी म्हणजे घटनाकारांनी जे 5 मूलभूत अधिकार दिलेले आहे त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयावर राज्यघटनेने टाकलेली आहे. पण यासाठी शेवटचा जो आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार. मग यामध्ये अनेक न्यायालयीन तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येतात. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार पुच्छा अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी विवेचन आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये केले आपल्याला दिसून येते. केवळ भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या अधिकारालाच महत्त्व देण्यात आलेलं नाही, तर या अधिकाराबरोबर कर्तव्य देखील त्या ठिकाणी घातलेली आहे. अशा स्वरूपाचे अनेक प्रकारची कर्तव्य देखील भारतीय नागरिकांनी त्या ठिकाणी पार पाडणे गरजेचे आहे. केवळ अधिकार उपभोगून चालणार नाही, तर त्या अधिकाराला कर्तव्याची जोड त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसून होते. मग या कर्तव्यामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय मूल्यांची जोपासना करणे, राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करणे अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला केले गेलेले आपल्याला दिसून येतात. पर्यावरणाचं संरक्षण असेल, पर्यावरण म्हटलं की झाडे लावा, झाडे जागो एवढंच नव्हे तर आज जागतिक पातळीवर पर्यावरणाचे खूप मोठं प्रदूषण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मग हे प्रदूषण पर्यावरण टिकवून ठेवण्याची जबाबदारी देखील मानवाची आहे. पर्यावरणाला काळानुरूप कोणत्याही प्रकारची बाधा त्या ठिकाणी निर्माण होता कामा नये हे देखील कर्तव्यामध्ये तयार केलेलं आहे.
आणि आपल्या अधिकाराचा उपभोग घेत असताना इतरांच्या अधिकारावर गदा येणार नाही याची देखील काळजी त्या ठिकाणी घेतलेली दिसून येते. राष्ट्रीय प्रतीके, राष्ट्रीय संपत्ती यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देखील भारतीय नागरिकांची आहे. परंतु ज्यावेळेस भारतामध्ये अनेक प्रकारची आंदोलनं ही उभे राहतात, अशावेळी ह्या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका शासनाच्या मालमत्तेलाच त्या ठिकाणी बसलेला आपल्याला दिसून येतो. अशा स्वरूपामध्ये राष्ट्रीय संपत्तीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. हे होणारं नुकसान टाळावं हेच घटनाकरण अपेक्षित होतं. म्हणून त्यांनी राष्ट्रीय संपत्तीचं प्रत्येक व्यक्तीनं संरक्षण करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी टाकलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये मूलभूत अधिकार असेल, स्वातंत्र्य असेल, जसं सर्वांगीण त्या ठिकाणी राज्यघटनेनं करून आपल्याला नियोजन दिसून येतं. पहिल्या प्रकरणामध्ये राज्य म्हणजे काय, राज्याचे कार्य, राज्याचे जनतेपूर्ण स्वरूपाचे जे कार्य आहे या सर्वांचं त्या ठिकाणी विचार आणि उहापोह देखील आपण केलेला त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मग राज्याचं स्वरूप हे पोलिसी स्टेटस राहता कामा नये, तर त्यामध्ये जनतेचं कल्याण अभिप्राय असतं. म्हणून कल्याणकारी राज्याची संकल्पना देखील राज्यानं राबवणं गरजेचं आहे. याचाच परिभाग म्हणून आज आपण बघतो राज्य सरकार किंवा केंद्र सरकार अनेक प्रकारच्या शासकीय योजना ही जनतेपर्यंत राबवत असतात. जनतेचं कल्याणाचं काम ते करत असतात. जनतेमध्ये शिक्षण त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे, जनतेमध्ये अंधश्रद्धासारख्या गोष्टी या कमी झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर विज्ञानवाद दृष्टिकोन त्या ठिकाणी रुजला पाहिजे, व्यावसायिक दृष्टिकोन त्यांचा वाढला पाहिजेत, की अशा अनेक गोष्टी आणि आर्थिक समानता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना करणं हे कल्याणकारी राज्याचं काम आहे. मग या ठिकाणी अनुसूचित जाती जमातींना आरक्षणाचं तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. केवळ आरक्षण देऊन त्या ठिकाणी होत नाही, तर सामाजिक समता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना शासन दरबारी केल्या जात असतात. मग सर्वप्रथम यामध्ये अनेक प्रकारची कलापथके जे सामाजिक समता निर्माण करतील, सामाजिक समता निर्माण करणारे जे काही घटक मूल्य आहे याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी शासन त्या ठिकाणी पार पाडते. आणि आर्थिक विकास गरिबातल्या गरिबाचा देखील साधला पाहिजे. म्हणून शासन दरबारी अनेक प्रकारच्या योजना त्यामध्ये शेतकऱ्यापर्यंत असेल किंवा गृहिणीपर्यंत असेल हे सातत्यानं शासन करत असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, राज्याचं स्वरूप हे केवळ कायदा सुव्यवस्था निर्माण करणे नाही, तर जनतेच्या जीवनमान राहणीमान उंचावणं हे देखील त्यामध्ये अभिप्राय आपल्याला दिसून येतो. मागील कोरोना काळामध्ये आपण बघितलं की शासनाने कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये कोणत्याही हाताला काम दाम नसताना अनेक प्रकारच्या योजना करूनच गोरगरिबाला जगवण्याचं काम केलं आहे. आणि अशासारख्या महामारीपासून जनतेचं संरक्षण व्हावं म्हणून अनेक प्रकारच्या लसी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. कोविड सेंटर देखील उभारलेले, मोफत अनेक प्रकारचे आरोग्य सुविधा लोकांना पुरवण्याचं काम त्या ठिकाणी शासनानं केले गेलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय, लोक कल्याणकारी राज्य हे देखील एक आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. केवळ राज्यानं लोक कल्याण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते आपण हातामध्ये घेतलं पाहिजे. अशा स्वरूपाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही तिन्हीची रचना देखील तशा स्वरूपाची आहे. न्यायमंडळ हे स्वतंत्र त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, कारण कायदे मंडळाचा दबाव न्याय देताना न्यायाधीशावर येता कामा नये म्हणून न्यायाधीशांचं किंवा न्यायालयीन प्रक्रियेचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी न्यायालय सर्वोच्च घटनेनं त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी भारताच्या राज्यघटनेमध्ये केलेल्या आहेत. भारताच्या प्रस्तावनेमध्ये सांगितले भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. आज आपण आजूबाजूला बघतो अनेक प्रकारचे नरसंहार बळी त्या ठिकाणी जात आहेत. यामध्ये पाकिस्तानचा काही भाग असेल, अफगाणिस्तान असेल, या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण होणारे अनेक प्रकारचे धार्मिक कट्टर राज्य त्या ठिकाणी दिसून येतात. परंतु भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, कारण भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकृत धर्म नाही आहे. सर्व धर्म हे समान आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्मानुसार वागण्याचा, राहण्याचा, आपला धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. म्हणजे अशा स्वरूपाची भरीव अशी तरतूद भारतीय राज्यघटनेने त्या ठिकाणी केली आहे. समाजवाद आहे, कारण समाजवाद जर नसेल, समाजवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. आपण पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यामध्ये म्हणत असत की भारतानं लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तिहित महत्त्वाचं आहे,
परंतु केवळ व्यक्तीचं हित साधून होणार नाही, तर समाजाचं हित त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. अशा स्वरूपाचा समाजवाद भारतीय राज्यघटनाकारांनी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय धर्मसहिष्णू राज्याबरोबर लोकशाही समाजवाद देखील रुजवण्याची पाळेमुळे भारतीय राज्यघटनाकारांनी केले गेलेले आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये भारतीय राज्यघटनेचं महत्त्व आपल्याला आजच्या काळामध्ये सांगता येईल. भारतीय राज्यघटना प्रबळ आहे, खंबीर आहे, म्हणून आज भारत आपल्याला आज हा जसा दिसतो तसा आहे. आपली जर राज्यघटना कमकुवत असती तर आपली परिस्थिती देखील आशिया आणि आफ्रिका खंडातील ज्या राष्ट्रांची आज अवस्था झाली आहे तशीच अवस्था आज आपली झालेली असती. परंतु भारताचा सर्वोच्च कायदा ज्याला म्हणतो आपण राज्यघटना, संविधान हे अत्यंत प्रबळ आहे. भारताची जर एकंदरीत परिस्थिती बघितली, भौगोलिक विषमता, अनेक विविधतेने नटलेला हा देश आहे. कोणताच पायपोस कोणामध्ये नाही आहे. पण अशा या खंडप्राय देशाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम, केवळ बांधण्याचंच काम नाही तर विकासाची दिशा ही गतीने घेण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय संविधानाला त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणून भारताचं संविधान हे अत्यंत महत्त्वपूर्ण संविधान आहे. इतर देशांच्या राज्यांचा विचार करता भारताचं संविधान अत्यंत श्रेष्ठ किंवा ग्रेट असं संविधान आहे. आणि या संविधानाच्या मार्गदर्शनानुरूप आज संपूर्ण भारताचे वाटचाल आहे. एक वेळेस कोणताही धर्मग्रंथ वाचला तर नाही चालेल, परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांना तर मी पुढं जाऊन असं म्हणेन की भारताचं संविधान या ठिकाणी वाचन झालं पाहिजे. आज आपण बघतो प्रत्येक गावामध्ये अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात. अनेक पोथी पुराणांचं पारायण देखील त्या ठिकाणी होत असतात. पण जेव्हा या पोथी पुराणाची जागा भारतीय राज्यघटना घेईल आणि गावागावामध्ये जसे शिबिरे होतात किंवा पारायणं होतात तशा स्वरूपाची पारायणही भारतीय राज्य संविधानाची जर झाली, संविधान ही सामान्य जनतेपर्यंत जर गेलं तर खऱ्या अर्थानं ते फलद्रूप होईल. आणि भारतातील जनतेच्या आज ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहे, सामाजिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, भेदभावपूर्ण जी समाज असेल, ती निश्चित त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा स्वरूपाचं भारताचं संविधान हे अत्यंत महत्त्वाचं संविधान आहे. आणि याचा जो काही राहिलेला भाग आहे तो आपण नंतरचा परिवेशामध्ये घेऊया. आज तर पूर्वी मी सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या तासिकेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.